बरोबर आहे की नाही? याला तर जगणं म्हणतात। आता मला सांगा, मी तुम्हाला या क्षणाला असं म्हणालो, वर आभाळाकडे बघा, तर तुम्हाला आभाळ दिसेल का? नाही नाही दिसणार। का नाही दिसणार? ते मंडपाचं कापड आहे कापड ना। आहे ना मन. कापड आहे। अगदी बरोबर, व्यावहारिक दृष्ट्या दिसणारच नाही। अगदी बरोबर आहे लंकेश्वर, तू जे सांगितलंस ते अगदी बरोबर आहे। चला, मी असं म्हणतो, आपण हा पडदा बाजूला करूया, तर आभाळ दिसेल का? दिसणार? दिसणार। बरोबर ना? अगदी व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही बरोबर विचार करून मला सांगितलं की काय आहे हे, कशामुळे होत आहे हे। आता बघा, मला काही भक्तगण येऊन विचारतात की बाबा, तुम्हाला ईश्वर दिसतो, भगवंत दिसतात, आम्हाला का नाही दिसत? मी म्हणतो, कसे दिसतील? कसे दिसतील मला तुम्ही सांगा। या पडद्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनावर, तुमच्या डोळ्यावर लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध या सगळ्याचे पडदे टाकलेत। हे पडदे माणसाला असे जमिनीशी जखडून ठेवतात, सोडत नाही पाठला। तुम्हाला भगवंताचं दर्शन करायचं, ईश्वराला भेटायचंय, तर तुम्हाला हे पडदे बाजूला करावे लागतील। त्यासाठी काय करावं लागेल? त्यागावं लागेल। तुमच्याकडे जे आहे ते सगळं त्यागावं लागेल। त्यागातच खरं सुख आहे। आता त्यागायचं म्हणजे काय करायचं? अगदी सोपं आहे। आपल्याकडे काय असतं? ऐश्वर्य, संपत्ती, मोह, माया, मत्सर, क्रोध, लोभ, हे जे सगळं आहे हे सगळं त्यागून द्या। त्यागा, यात काहीही नाही आहे। जीवन म्हणजे काय? आपण जगतो कसं? एकतर भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये वर्तमान काळाचा कोणी विचारच करत नाही। आत्ताचा क्षण जगला पाहिजे। माणूस जगणार कसा? कधी? त्याग, त्याग केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे। दुःखाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा, लोभाचा, क्रोधाचा, मोह, माया, मत्सर या सगळ्याचा त्याग केला पाहिजे। तुम्ही त्यागच नाही केला, हातात धरून बसला, तर तुमचा हात जड होईल। मनात धरून बसला, मन जड होईल। त्याग करा, या बंधनातून मोकळं व्हा, ईश्वराच्या चरणी लीन व्हा, भगवंताच्या चरणी लीन व्हा, माझ्या चरणी लीन व्हा। हे मी नाही बोलत आहे, भगवंत बोलतायत। भगवंत माझ्या मुखावाटे बोलतायत। ए हिरोईन, अरे काय चाललंय तुझं? काय करतेस तू नेमकी? मान्या नाही, म्हणजे तुम्हाला बाबांचं प्रवचन महत्वाचं आहे का माझ्याशी बोलणं? तुम्हाला नाही आवडत का माझ्याशी बोलायला? नाही नाही नाही, असं काय नाही, आवडतं की, बोलायला पण आवडतं। तू जे काय बोलतेस ना ते ऐकायला पण आवडतं आपल्याला। बोल बोल, तू बोल। खरंच मेरी आंखें ना सुबह से तुमको ढूंढ रही थी। कुठे गेला होतात तुम्ही? एक काम होतं,